नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की आपण एक बिगिनर्स टू ॲडव्हान्स अशी व्हिडिओची सीरीजच चालू केलेली आहे आणि त्या सीरीजचा पार्ट नंबर 2 हा व्हिडिओ आहे। ह्याचं कारण काय, मधले टॉपिक घेतल्यामुळं आपल्या सगळ्यांचं कन्फ्युजन झालेलं आहे। ते कन्फ्युजन व्हायला नको याच्यासाठी काय केलेलं आहे, ही आपण सीरीज चालू केलेली आहे, जेणेकरून आपल्या सगळ्यांना फॉरेक्स ट्रेडिंग किंवा SMC कन्सेप्ट स्टेप बाय स्टेप असा शिकायला मिळेल, म्हणून ही सीरीज चालू केलेली आहे। आता जे लोक ह्या व्हिडिओवर डायरेक्टली आलेले असतील, म्हणजे ज्यांनी पहिला व्हिडिओ आपला पहिला पार्ट बघितला नाही आणि डायरेक्ट हा दुसरा पार्ट बघत आहेत, त्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी पहिला पार्ट बघावा आणि नंतर मग त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघितला तरी चालेल। ह्याचं कारण असं की ह्या व्हिडिओमध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी पहिल्या पार्टशी रिलेटेड आहेत, त्याच्यामुळे कन्फ्युजन नको म्हणून तो पहिला पार्ट बघा आणि त्याच्यानंतर मग हा पार्ट बघा। चला आजच्या विषयाला आपण चालू करूया। तर मंडळी, ज्या वेळेस आपण ट्रेडिंगसाठी आपल्या डिव्हाइसच्या समोर बसतो, म्हणजे ते लॅपटॉप असो म्हणा किंवा कॉम्प्युटर असो म्हणा किंवा मोबाईल असो, कुठलेही डिव्हाइस असो किंवा कुठलाही इन्स्ट्रुमेंट असो, त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही। पण ज्या वेळेस आपण ट्रेडिंगसाठी आपल्या डिव्हाइसच्या समोर बसतो, त्यावेळेस आपण त्या डिव्हाइसमध्ये काय करतो, पहिल्यांदा चार्ट ओपन करतो। कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचं, बिटकॉइन म्हणा, गोल्ड म्हणा किंवा कुठल्याही इन्स्ट्रुमेंटचं असो, आपण काय करतो, चार्ट ओपन करतो आणि त्या चार्टचं ॲनालिसिस करून आपण ट्रेड घेत असतो। म्हणजे बेस काय झालं, ट्रेड घेण्याचं मूळ काय झालं, म्हणजे जिथून आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार आहोत तो त्याचा मूळ काय, आपला चार्ट असतो। आता असं गृहीत धरा तुम्ही की तो चार्ट तुम्हाला कळलाच नाही किंवा त्या चार्टचं ॲनालिसिसच नाही कळलं किंवा त्या चार्टमध्ये कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये निर्माण झालं, तर होईल काय माहिती आहे, एक तर तुम्ही ट्रेडच नाही घेणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी नको व्हायला ती म्हणजे तुमचा रॉंग ट्रेड होईल, रॉंग एंट्री होईल आणि त्याच्यातून तुमचं काय होईल, SL जाईल, म्हणजे लॉस होईल। मंडळी, ह्या सगळ्याचं मूळ काय, तर आपला चार्ट असतो आणि हा चार्ट रीडिंग म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला आपण ज्यावेळेस ट्रेड घेण्यासाठी आपल्या डिव्हाइसच्या समोर बसतो त्यावेळेस चार्टचं पहिल्यांदा रीडिंग झालं पाहिजे आणि म्हणजे ॲनालिसिस झालं पाहिजे आणि ते योग्य प्रकारे झालं पाहिजे। त्या काही ठराविक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बघायच्या, त्या नेमक्याच गोष्टी बघून ते ॲनालिसिस करून आपण मग पुढचा दिशा ठरवत असतो की इथे मार्केट आलं की मी ट्रेडचं प्लॅन करीन किंवा इकडे गेलं की, म्हणजे काय असतं आपलं एक प्लॅन ठरतं, पण त्या चार्टचं व्यवस्थित आपल्याला करेक्ट रीडिंग करता आलं तरच, आणि जर का हे रीडिंग चुकलं तर आपलं ट्रेडिंग चुकणार आहे। मंडळी, हा चार्ट ह्या ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की योग्य प्रकारे दिवसाच्या सुरुवातीला योग्य प्रकारे चार्ट ट्रेडिंग कसं करता येईल आपल्याला किंवा मी कसं करतो, जेणेकरून आपली एंट्री चुकणार नाही। आणि त्याच्यामध्ये काय आहे, अगदी थोड्याच काही 4-5च गोष्टी बघायच्या असतात ना, की अगदी भारभार गोष्टी बघायच्या। खूप गोष्टी बघायला गेल्यात तर तुमचं कन्फ्युजन होईल, तुमचं काय आणि माझं काय कन्फ्युजन होईल। त्याऐवजी ठराविकच गोष्टी बघायच्या जेणेकरून आपल्याला करेक्ट असं चार्ट ट्रेडिंग करता येईल। तुम्हाला दाखवतो सगळं स्क्रीनवर, म्हणजे स्क्रीनवर कसं आपल्याला डिटेल दाखवता येईल म्हणून आपण जाणार आहोत आता स्क्रीनवर। तर मंडळी, आता आपण आलेले आहोत स्क्रीनवर। आता ज्यावेळेस आपण ट्रेडिंगची सुरुवात करतो दिवसासाठी, तेव्हा काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण चार्ट ओपन करतो त्यावेळेस काय करायचं आहे, पहिल्यांदा म्हणजे 2च फक्त गोष्टी आपल्याला चार्टमध्ये बघायच्या आहेत। एक म्हणजे मार्केटचं डायरेक्शन बघायचं आहे आणि दुसरं म्हणजे मार्केट कोणता पॅटर्न बनवत आहे। आता पॅटर्न म्हणजे काय, मार्केटमध्ये जर तुम्ही बघायला गेलात, म्हणजे यूट्यूबच्या मार्केटमध्ये मी म्हणतोय की बाहेर जर तुम्ही बघायला गेलात तर हजारो पॅटर्न तुम्हाला चार्टचे ऐकायला मिळतील, पण आपल्याला फक्त 2च पॅटर्न बघायचे आहेत, ते पण M पॅटर्न आणि W पॅटर्न। याचं कारण माझ्या एक्सपिरियन्सनुसार मार्केटमध्ये फक्त 2च पॅटर्न बनत असतात, एक म्हणजे W पॅटर्न आणि दुसरा म्हणजे M पॅटर्न। बस
दोन पॅटर्नवर मार्केट चालत असतो. कुठल्याही टाईम फ्रेमवर तुम्ही बघा, एकतर डब्ल्यू बनवलेला असतो नाहीतर एम बनवलेला असतो. तर पहिलं काय बघायचं आहे आपल्याला, मार्केटमध्ये मार्केटचं डायरेक्शन बघायचं आहे आणि दुसरं म्हणजे कोणता पॅटर्न बनत आहे तो पॅटर्न बघायचा आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे, तुम्हाला काही की फ्रेम आहेत, की पॉईंट आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेस आपण सुरुवातीला चार्ट ओपन करतो त्यावेळेस काय करायचं आहे, तर पहिलं वेगवेगळ्या म्हणजे पहिलं आपल्याला काय करायचं आहे, तर डायरेक्शन, मार्केटचं डायरेक्शन फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा जायचं आपल्याला 4 आवर्स टाईम फ्रेमवर. ओके, आता आपण आलो, समजा समोर आपलं चार्ट आहे, आपण आलो 4 आवर्स टाईम फ्रेमवर. ओके, कमीत कमी त्याच्यानंतर डेवर तुम्ही बघितलं किंवा तरी चालेल, पण बेसिकली 4 आवर टाईम फ्रेमवर आपल्याला बघायचं आहे. आता काय केलं मी, 4 आवर टाईम फ्रेम लावलेले. आता त्याच्यानंतर आपल्याला काय दिसते, म्हणजे कशाप्रकारे ॲनालिसिस करायचं सांगतो तुम्हाला. आपल्याला काय दिसते, इथून एक मार्केटने एम पॅटर्न बनवलेला आहे आणि एम पॅटर्न बनवून त्याचा जो मधला स्विंग आहे, हा बघा, हा स्विंग ब्रेक करून मार्केट खाली आलेला आहे. ओके, एवढं तर क्लिअर होते. 4 आवर टाईम फ्रेमवर आपल्याला काय दिसतंय की हा एक एम बनवलेला आहे आणि त्याची नेक लाईन जी इम्पॉर्टंट असतं मधली स्विंग, ती तोडून मार्केट खाली आलेलं आहे. याचा अर्थ काय, मार्केटचं डायरेक्शन इथं क्लिअर होतं की मार्केट डाऊन साईडला जात आहे. इथं क्लिअर होतं कारण का एमचा त्यांनी मधला स्विंग ब्रेक केलेला आहे आणि तो खाली चाललेला आहे. आता ह्याच्यामध्ये जर डाऊन साईडचं डायरेक्शन असेल तर आपण काय करायचं आहे, ट्रेड शोधताना फक्त डाऊन साईडचे म्हणजे सेलिंगचेच ट्रेड शोधायचं आहेत, ना की आपल्याला बाय साईडचे ट्रेड जरी बनला तरी शोधायचे आहेत नाहीत. ओके, तर काय होतं, पहिलं आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या टाईम फ्रेमवर आपल्याला मार्केटचं डायरेक्शन, त्याच्यानंतर मग तुम्ही 1 आवर्सवर आलेत तरी चालेल, त्याच्यानंतर तुम्ही 30 किंवा 15 कुठल्याही टाईम फ्रेमवर आलेत तरी चालेल. आता काय होतं, आपल्याला इंट्राडे आपल्याला काय करायचं आहे, 1 डेचं ट्रेडिंग शक्यतो आपण करत असतो, काय दिवसेंदिवस होल्ड नाही करत. आपल्याला काय करायचं आहे, मग 15 मिनिटवर यायचं आहे. मग काय होतं, 15 मिनिटवर कळतं की मार्केट काय करतं आहे. आता इथे 15 मिनिटवर आल्यावर मला समोर काय चित्र दिसते, मार्केट एक लोवर लो लोवर लो लोवर लो लोवर लो बनवत आहे. आणखी त्याच्यामध्ये कन्फर्मेशन झालं की मार्केट डाऊन साईडचंच मोमेंटम डायरेक्शन आहे. ओके, म्हणजे सुरुवातीला काय करायचं आपल्याला की मोठ्या टाईम फ्रेमवर आपल्याला चेक करायचं आहे, त्याच्यानंतर लोअर टाईम फ्रेमवर चेक करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्शन कन्फर्म होतं. त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी समजतात की कुठे फेक ब्रेकआउट आहे का. हा बघा, आता इथे काय होतं आहे, हे बघा 15 मिनिट टाईम फ्रेमवर आहे मी. ओके, इथे काय होतं, एक रेजिस्टन्स होतं. ओके, आता हे रेजिस्टन्स त्यांनी ब्रेक केल्यानंतर एक फेक ब्रेकआउट दिला आणि याचा अर्थ आपलं डायरेक्शन डाऊन साईडचं आहे. म्हणजे अशा 2-3 प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा मार्केटचं डायरेक्शन कन्फर्म करायचं आहे. आता मार्केटचं डायरेक्शन कन्फर्म केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पॅटर्न शोधायचं आहे, म्हणजे मार्केट कोणता पॅटर्न बनवत आहे. ओके, आता मंडळी आपल्याला तर काय झालं आहे, मार्केटचं डायरेक्शन झालं आहे क्लिअर. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला पॅटर्न शोधायचं आहेत, कुठला पॅटर्न बनवत आहे आणि तो कुठे बनवत आहे. आता आपण जर 4 आवर्सवर बघायला गेलो, 4 आवर्स टाईम फ्रेम लावली. ओके, त्याच्यानंतर मार्केट कुठे आहे, करंट इथे मार्केट चालू आहे. ठीक आहे, आता काय झालं, ह्या लेवलला एक सपोर्ट बनत आहे. हा बघा, इथून जर आपण विचार केला तर 4 आवर्स टाईम फ्रेमवर एक स्ट्रॉंग असा सपोर्ट आहे. इथून जर तुम्ही असा ट्रॅक केलात तर एक तुम्हाला सपोर्ट दिसेल. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, लोअर टाईम फ्रेमवर यायचं आहे. आता बघा काय होतं आहे, सपोर्टवर काय बनत आहे, एक डब्ल्यू पॅटर्न बनत आहे. ओके, याचा अर्थ मोठ्या टाईम फ्रेमवर सपोर्ट आहे आणि त्या मोठ्या टाईम फ्रेमच्या सपोर्टवर डब्ल्यू बनत आहे. याचा अर्थ मार्केट रिव्हर्सर तिथून घेत आहे, म्हणजे मार्केट अपसाईडला तिथून जात आहे. म्हणजे आता ह्याने काय झालं,
मोठ्या टाईम फ्रेमवर आपल्याला डाऊन साईडचं डायरेक्शन दिसलं आणि छोट्या टाईम फ्रेमवर पॅटर्न बघून आणि सपोर्टला डब्ल्यू बनतोय, याचा अर्थ मंडळी इथून एक रिव्हर्सल म्हणजे अप साईडची मूवमेंट चालू व्हायची शक्यता आहे. तर आपण आता त्या दृष्टीने प्लॅन करायचं आहे. तर इथून जर मार्केटने डब्ल्यू बनवून त्याचा सपोर्ट घेऊन जर वरती गेलं तर इथून एक अप साईडची मूवमेंट आपल्याला बघायला मिळेल. आता ह्या डब्ल्यूमध्ये मंडळी कोणते म्हणजे हे डब्ल्यू काय कुठेही बनतील, डब्ल्यू तुम्हाला चार्टवर बरेच ठिकाणी बघायला मिळतील, पण त्या डब्ल्यूचे कोणते प्रकार आहेत किंवा कुठला डब्ल्यू काम करेल आता हे आपण बघूया. ओके, आता डब्ल्यू पॅटर्न बनताना काय करायचं आहे, तर अशा प्रकारचा डब्ल्यू आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की त्याची एक स्विंग जी आहे, हे बघा ही जी स्विंग आहे, आता हे करंट मार्केटच चालू आहे, ही जी एक स्विंग आहे वर दुसरी 2 नंबरची, हे बघा ही स्विंग ह्या स्विंगच्या वरती असली पाहिजे. आपला डब्ल्यूचा पहिला नियम काय, एक स्विंग वर असावी, ना की असा असावं. तुम्हाला दाखवतो. असा जर डब्ल्यू असेल तर तो तुम्हाला एक स्विंग खाली आली, आपल्याला तसा प्रकारचा डब्ल्यू नको आहे. आपल्याला कसा पाहिजे डब्ल्यू, एक स्विंग जी दुसरी असणार आहे ती आपल्याला वरती पाहिजे. ओके, त्या प्रकारचा आपल्याला डब्ल्यू शोधायचा आहे, तरच तो आपला डब्ल्यू आपल्याला सक्सेस मिळून देईल, नाहीतर तो डब्ल्यू आपल्या सेटअपमध्ये बसत नाही. दुसरा कोणी काही सांगो तरी आपल्या सेटअपमध्ये म्हणजे पर्सनली मी जो सेटअप वापरतो त्यामध्ये डब्ल्यू अशा टाईपचाच मी वापरतो की त्याची एक स्विंग दुसरी स्विंग जी आहे ही ती वरती असली पाहिजे, अशा टाईपचा डब्ल्यू. ओके, आता दुसरी अट काय की मधला स्विंग ब्रेक केल्यानंतर तो सपोर्ट बनतो. हा जो मधला स्विंग आहे डब्ल्यूचा, आपण त्याला कलर जरा डिफरंट करूया. हा जो आता डब्ल्यू बनल्यानंतर हा जो मधला स्विंग आहे तो ब्रेक केल्यानंतर सपोर्ट बनतो. ज्या वेळेस मार्केट ह्या सपोर्टला पुन्हा रिटेस्ट करायला येईल त्यावेळेस अगदी डेफिनेटली आपली एंट्री बाय साईडची बनू शकते. ते आपल्या मार्केटच्या डायरेक्शनवर आहे. ओके, म्हणजे डब्ल्यू बनल्यानंतर जो मधला स्विंग आहे तो त्याचा सपोर्ट बनतो ब्रेक केल्यानंतर. त्याच्यानंतर ज्या वेळेस मार्केट इथे रिटेस्ट करायला येतोच आणि रिटेस्ट केल्यानंतर एक छोटासा स्टॉप लॉस घेऊन आपण लावून आपण वरची मुवमेंटचा ट्रेडचा प्लॅन करू शकतो. ओके, ही झाली दुसरी आठ डब्ल्यूची. त्याच्यानंतर ब्रेक केल्यानंतर मार्केट वरच जाते. हा जो सपोर्ट आहे, हा जो स्विंग आहे, हा ज्या वेळेस ब्रेक होतो त्यावेळेस मार्केट अगदी 95% वर जाण्याची शक्यता असते. मग ते तुम्ही 2 प्रकारे तुम्ही ट्रेड करू शकता. इथून तुम्ही फिबोनाची लावू शकता. मार्केट हे बघा इथे आल्यानंतर एक इथे वरचा प्लॅन करू शकता. एक नाहीतर मार्केट इथे असा सपोर्टला जर डब्ल्यू बनला पुन्हा येऊन तर तरीसुद्धा आपण वरचा बाईंगचा ट्रेडचा प्लॅन करू शकतो. ओके, हे झालं दुसरा पॉईंट. आता तिसरा पॉईंट आपण बघूया की सपोर्ट वर बनला. आता मित्रांनो, हा जो डब्ल्यू बनण्याचं ठिकाण आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता हे डब्ल्यू बनण्याचं ठिकाण कुठं आहे? जर तो रेजिस्टन्सला डब्ल्यू बनला तर तो काम करेल का? अजिबात करणार नाही. किंवा तो फसवा म्हणजे ट्रॅपी डब्ल्यू असू शकतो. मग तो कुठे बसायला पाहिजे? जास्तीत जास्त सपोर्टवर जर डब्ल्यू बनला तर तो तुम्हाला अगदी 95% सक्सेस मिळून देण्याची शक्यता असते. ओके, हा झालं डब्ल्यू बनण्याचं ठिकाण. आता त्याच्यानंतर मार्केटची वरची मुवमेंट बाकी असणं गरजेचं आहे. आता इथे बघा, इथे काय झालेलं आहे, चार्ट जर असा छोटा केला तर ह्या चार्टची अशी एक मिनटं इथून जे आलेले आहे पूर्ण अशी एक रॅली आलेली आहे डाऊन साईडला. ओके, त्याच्यानंतर एक रिट्रेसमेंट मार्केटची बाकी आहे. म्हणजे
ही रिट्रेसमेंट म्हणजे वरती जाण्याची जी स्पेस आहे मार्केटची ती बाकी असणं ही गरजेचं आहे. म्हणजे तो डब्ल्यू आपला डेफिनेटली काम करतो. म्हणजे डब्ल्यूचे काय काय कंडिशन आहेत बघा. एक म्हणजे स्विंग त्याची दुसरी ती वरती असली पाहिजे. दुसरं म्हणजे मधला स्विंग ज्या वेळेस ब्रेक केला जाईल त्यावेळेस तो एक सपोर्ट बनतो आणि त्या सपोर्टवर आपण ट्रेडचा प्लॅन करू शकतो ज्यावेळेस रिटेस्ट करायला येतो त्यावेळेस. दुसरं म्हणजे ब्रेक केल्यानंतर मार्केट अगदी 95% वरती जाण्याची शक्यता असते. तिसरं म्हणजे हा डब्ल्यू जर का सपोर्टवर बनला असेल तरच तो तुम्हाला चांगल्यापैकी यश देऊ शकतो. तिसरं म्हणजे मार्केटची पाचवं म्हणजे मार्केटची वरची मुवमेंट पेंडिंग असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या कंडिशनमध्ये जर तुमचा डब्ल्यू बसत असेल तर तुम्हाला अगदी 95 ते 99% तुम्हाला ट्रेडमध्ये विनिंग ट्रेड तो मिळून देण्याची जास्त शक्यता असते. मंडळी आता डब्ल्यू पॅटर्ननंतर दुसरा पॅटर्न आपण बघूया, एम पॅटर्न. एम पॅटर्नच्या सुद्धा त्याच कंडिशन आहेत. आता बघूया एम पॅटर्नच्या कंडिशन. एक म्हणजे एक स्विंग खाली असावी, म्हणजे ज्या वेळेस एम बनतो, तुम्हाला दाखवतो ज्या वेळेस एम बनला जातो त्यावेळेस दुसरी जी स्विंग आहे ही पहिल्या स्विंगच्या खाली असणे गरजेचं आहे. तर तो एम अगदी ग्राह्य धरावा. हा आपल्या सेटअपनुसार अनेकांची खूप वेगवेगळी मतं असतील, पण मला जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सनुसार हा दुसरा स्विंग जो आहे तो झुकता असला पाहिजे, म्हणजे ह्या स्विंगच्या खाली असला पाहिजे, तर तो एम चांगल्या प्रकारे काम करतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे मधला स्विंग ब्रेक ज्या वेळेस होईल, ज्या वेळेस ह्याचा एमचा मधला स्विंग ज्यावेळेस ब्रेक होतो त्यावेळेस मार्केट अगदी डेफिनेटली खालची मुवमेंट. पण ब्रेक होताना पण एक अट आहे की ज्यावेळेस ब्रेक होतो त्यावेळेस ती कॅन्डल असते ती क्लोज झाली पाहिजे ह्या त्याच्या स्विंगच्या खाली. हा जो स्विंग आहे त्या स्विंगच्या खाली कॅन्डल क्लोज होणं गरजेचं आहे. नाहीतर कधी कधी काय होतं, एक वीक टाकतो आणि मार्केट इथली लिक्विडिटी घेऊन वरती निघून जातो, पण मग तो एम तोपर्यंत ग्राह्य धरायचा नाही. ज्यावेळेस कॅन्डल क्लोज होईल त्यावेळेसच आपण तो एम ग्राह्य धरायचा आहे. आता ब्रेक केल्यानंतर खाली जाते काय, तर मधली स्विंग जी आहे ज्यावेळेस ब्रेक होते, कॅन्डल क्लोज होऊन ब्रेक होते त्यावेळेस डेफिनेटली अगदी मार्केट खालची मुवमेंट देते. ओके. आता त्याच्यानंतरची अट की ज्या वेळेस मधला स्विंग एमचा ब्रेक केला जातो त्यावेळेस तो एक रेजिस्टन्स बनतो. पहिला काय होता, हा सपोर्ट होता, त्याच्यानंतर हा ब्रेक केल्यानंतर काय होतं, हा रेजिस्टन्स बनला. रेजिस्टन्स बनल्यानंतर काय होतं, खाली आल्यानंतर पुन्हा ज्या वेळेस मार्केट इथे रिटेस्ट करायला जातं त्यावेळेस इथे एखादा एम पॅटर्न बनवल्यानंतर खाली अगदी 95 to 99% खालची मुवमेंट देतो. पण आता शेवटची अट बघूया की हा एम बनण्याचं सुद्धा एक ठिकाण आहे. कुठं बांधला पाहिजे, हा सपोर्टवर बांधला पाहिजे का, नाही. एम बनण्याचं ठिकाण हे रेजिस्टन्सच असलं पाहिजे, म्हणजे वरच्या साईडलाच असलं पाहिजे एम बनण्याचं ठिकाण. आणि त्याच्यानंतर खालची मुवमेंट, मार्केटची खालची मुवमेंट ही बाकी असणं गरजेचं आहे, म्हणजे पेंडिंग असणं गरजेचं आहे. त्यावेळेसच तुम्हाला तुमचा एम हा तुमच्या ट्रेडमध्ये विन मिळवून देऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत काही स्पेशल अशा की मुवमेंट ज्या मी माझ्या एक्सपिरियन्सने, माझ्या ऑब्झर्वेशनने केलेल्या आहेत आणि त्या मी वापरतो आणि आज मी त्या तुम्हाला स्पेशली अशा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. की मुवमेंट म्हणजे काय, तर ज्या वेळेस एम असा बनतो, एम ब्रेक करतो, ह्याचा ब्रेक करून हा जो सपोर्ट बनलेला असतो त्या सपोर्टला ज्या वेळेस मार्केट टच करायला येतो त्यावेळेस तुम्ही डेफिनेटली अगदी डोळे झाकून इथे डाऊन साईडची एक एंट्री घेऊ शकता. आणि ते बघा इथे ज्वलंत एकदम उदाहरण आहे. हा एम ब्रेक केलेला आहे, त्याच्यानंतर मार्केट पुन्हा इथे आलेला आहे ह्या एरियामध्ये आणि तिथे आपण एक
डाऊन साईडचा प्लॅन ट्रेड करू शकतो. हे झालं एमची की मुवमेंट. ओके, आता बघूया डब्ल्यूची की मुवमेंट. ज्या वेळेस असा डब्ल्यूची ही मधली स्विंग ब्रेक केली जाते आणि मार्केट पुन्हा त्या ठिकाणी रिटेस्ट करायला येतं, त्यावेळेस आपण एक इथून अगदी डेफिनेटली बाय साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ही झाली दुसरी की मुवमेंट. आणि तिसरी की मुवमेंट दाखवतो. तर मंडळी, आता आपण बघणार आहोत फिब रिट्रेसमेंट या टूलची की मुवमेंट, म्हणजे जी मी ऑब्झर्व केलेली आहे ती तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि ती तुम्ही प्रॅक्टिस करा. ओके, आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या ठिकाणी फिब रिट्रेसमेंट लावायची आहे. इथून आता मी काय करतो, इथून ते इथपर्यंत ड्रॅग करतो. ह्या हायपासून ते ह्या लोपर्यंत मी एक फिबोनाची टूल ड्रॅग केलेलं आहे. ओके, आता ही जी फिबोनाची टूलची सेटिंग आहे ती तुम्हाला जर बघायची असेल तर ह्याच्यावर एक मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. ती सेटिंग कशी करायची ती तुम्ही जाऊन बघू शकता, म्हणजे तुम्हाला त्यातलं डिटेल समजेल. ओके, आता ज्या वेळेस आपण आता मार्केट ह्याच्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या काही गोष्टी आपण कधी फिब लावायची, कुठे लावायची, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता. ओके, आता आपण इथून हे बघा, इथून एक फिब रिट्रेसमेंट टूल ड्रॅग केलेला आहे. आता इथून का केलं मी, चेंज का केलं, तर जो काही लास्टचा हाय असेल, मार्केटचा लास्टचा हाय असेल, समजा मार्केट इथपर्यंत इथून पुढे आलेलंच नाही, फक्त हा हाय एक लो दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, इथून ते इथपर्यंत फिबोनाची रिट्रेसमेंट टूल ड्रॅग केलेला आहे. आता महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेस मार्केट फिब लेवलची ही लेवल ज्या वेळेस ब्रेक करून एक तिथे वीक बनवला त्याच कॅन्डलमध्ये आपण ऑन द स्पॉट खालचा सेल साईडचा ट्रेड घ्यायचा आहे. अगदी ज्या वेळेस तुमची 1 मिनिटाची कॅन्डल ज्या वेळेस वीक बनवेल त्यावेळेस डाऊन साईडचा आपण ट्रेड प्लॅन करायचा आहे. आणि जस्ट एक 150 म्हणजे 1.5 पिप्सचा 150 रुपये 0.01ला 150 रुपयाचा एक एस-एल लावून तुम्ही आरामात बसू शकता. हे माझं पर्सनली ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही तो ट्रेड अगदी मी खूप ह्या प्रकारचे ट्रेड विनिंग ट्रेड म्हणून मला मिळालेले आहेत. तर ही झाली की मुवमेंट मित्रांनो फिब रिट्रेसमेंट या टूलची. आता खूप जणांचं म्हणणं आहे की तुम्ही झालेल्या चार्टवर दाखवता, त्याच्याऐवजी तुम्ही लाईव्ह चार्टवर दाखवा. तर मित्रांनो मी काय म्हणतो की हे मी जे माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करतो. आता हा एक्सपिरियन्स जो मी शेअर करतो किंवा ज्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगतो त्या गोष्टींची पडताळणी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये करायची आहे. आता मी सांगितलं की झालं लगेच तुम्ही त्याच्यावर असं नाही, तुम्हाला काय करायचं आहे की ते आता ह्या माणसांनी जे काय मला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते खरोखर घडतोय का ह्याची पडताळणी, ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला लाईव्ह चार्टवर करायची आहे. ज्यावेळेस आपण लाईव्ह चालू करू आपल्या चॅनलवर त्यावेळेस मी हे सगळं हे करूनच दाखवणार आहे. पण तोपर्यंत ज्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो, शिकवतो त्या गोष्टी आपण लाईव्ह मार्केटमध्ये प्रॅक्टिस करायची आहे, कन्फर्म करायचं की याने जे सांगितले मला ते घडतोय की नाही. तर मित्रांनो ह्या प्रकारे आपण आपला चार्ट रीडिंग ठेवायचा आहे. म्हणजे ज्या वेळेस दिवसाची सुरुवात होते आपली ट्रेडिंगसाठी आपण बसतो चार्टच्या समोर, तेव्हा पहिल्यांदा चार्ट रीडिंग असं करायचं आहे. कसं करायचं आहे परत रिवाईज करतो की पहिल्यांदा म्हणजे मोठ्या टाईम फ्रेमवर आपल्याला मार्केटचं काय करायचं आहे डायरेक्शन फाइंड करायचं आहे. त्याच्यानंतर मार्केटमध्ये कोणते पॅटर्न्स बनलेले आहेत, मोठ्या टाईम फ्रेमवर कोणत्या डब्ल्यू बनला आहे का एम बनला आहे, त्याच्यानंतर छोट्या टाईम फ्रेमवर काय बनलं आहे हे चेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या की मुवमेंट तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ, अगदी माहितीपूर्ण. तुम्हाला जर ह्याच्यात थोडीफार माहिती मौल्यवान वाटली असेल तर व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करायचं आहे. आणि अशाच चांगल्या छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ थोडासा जास्त लांबवला गेला. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.